आणि आपल्या महाराष्ट्रातलं अजून एक व्यक्तिमत्व आदरणीय हरिभक्तपरायण बाबा महाराज सातारकर. त्यांची जी व्याख्यानाची किंवा निरूपणाची जी शैली आहे ती अत्यंत नाट्यमय पण अभ्यासपूर्ण अशा पद्धतीची आहे. नाथबाबांचा अभंग आहे धन्य आजी दिन संत दर्शनाचा, त्याच्या निरूपणाची झलक सांगतो आपल्याला. आदरणीय हरिभक्तपरायण बाबा महाराज सातारकर. धन्य आजी दिन संत दर्शनास अनंता जन्मेचा शीण गेला, मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्याचे, कदा न सोडावे चरण त्याचे. बोला पुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. बोला बाबा महाराज की जय, अप्पा महाराज की जय, तात्या महाराज की जय, अण्णा महाराज की जय, मामा महाराज की जय. ठोल विठ्ठल 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 विठ्ठल. माऊली महावैष्णव श्रीमंत श्रीनाथ बाबा आणि ज्यांचं वर्णन संत साहित्यामध्ये असं करण्यात आलेलं आहे, जनार्दन एकरात थांबविला भागवत. देवाच्या पुढे जसा गरुडाचा खांब तसा संत साहित्यामध्ये आमच्या नाथ बाबांचा खांब आहे. म्हणून आजच्या दिवशी अभंग घेतलेला आहे धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंता जन्मीचा आशीण गेला. काय सांगितलं सांगा बरं. गुड मॉर्निंग म्हटलं नाही, गुड इव्हिनिंग म्हटलं नाही, डायरेक्ट धन्य म्हणाले. एक सांगतो, भाग्याची व्याख्या करता येते बरं का. हो, त्यांचं भाग्य उदयाला आलं, त्यांना लॉटरी लागली, पण धन्यतेची व्याख्याच करता येत नाही, कारण धन्यता ही भाग्याची परिसीमा आहे. आमच्या नाथ बाबांच्या कीर्तनामध्ये स्वतः विठ्ठल येऊन नाचायला लागला. माझी ज्ञानाई ती सुद्धा आली, ती सुद्धा नाचायला लागली. नाथबाबांना धन्य झालं. म्हणाले धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंतात जन्मीचा क्षीण गेला, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्याचे. म्हणा ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. धन्यवाद.